शिक्षक मतदारसंघासाठी आपण कोणाच्या बाजूने राहणार? असं आहे की आता प्रत्येकजण जो आहे प्रयत्न करतो आहे. आमच्या पक्षातर्फे सुद्धा भावसार म्हणून उभे आहेत. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भावसार म्हणून धुळ्याचे एक उमेदवार उभे आहेत. आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे. बघूया आता कसं कसं पुढे चित्र उभं राहता येते. सर, पण इथे महायुती कुठं तरी पाळण्यात आली नाही. दोन पक्ष काही सांगायचं नाही. त्यांना काय दाखवायचं ते दाखवलं पुढे. सर, आपला ड्रीम प्रोजेक्ट पाडा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे चाललाय. 90% काम हे जवळजवळ आस्थानिकरणाचं पूर्ण झालं. यावर काय? त्या शहाण्या लोकांना सांगा की 250 कोटी रुपये एखाद्या कामाला मंजूर करण्यासाठी 1 महिन्यात काम ते होत नाही आणि 4 महिन्यात होत नाही. त्याच्यासाठी वर्ष 2-2 वर्ष लागतं. आणि त्याच्यानंतर इथून हे एवढं काम जे आहे हे सुरू होऊन किती दिवस झाले. किती मशीन्स आहे. रोजच्या रोज त्यांचा आम्ही आढावा घेतो आहे. हे लोकांचं हे चालणार आहे. म्हणजे किती काम आपण केलं, म्हणजे कुठेही न होणारं काम आपण केलेलं आहे. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात हे पहिलं काम आहे की गुजरातला आणि पलीकडे वाळून जाणारं पाणी आपण इकडे वळवलं. परंतु मध्ये मध्ये तो पाठ फुटत होता, कुठे तो पर्क्युलेट होत होता. त्याच्यामुळे त्याला हस्तांतरीकरण करणं गरजेचं होतं. तर ते शेवटला पाणी लवकर येईल आणि म्हणून त्याच्यासाठी वेगळे आपल्या 250 कोटी रुपये मंजूर करावे लागले. आणि 2 पार्टमध्ये जे आहे ते काम सुरू आहे. 2 कॉन्ट्रॅक्टर. एक कॉन्ट्रॅक्टर कमी पडतो आहे म्हणून इकडचे काही कॉन्ट्रॅक्टरची माणसं जी आहेत तिकडे हलवली, मशीन्स तिकडे हलवल्या आणि रोजच्या रोज त्याचा आढावा आपण मी घेत असतो. रोज किती मशीन्स आहेत, काय आहेत इथे. ते बोलणाऱ्यांना काय, नाही केलं तरी तसंच, केलं तरी तसं. उद्या पाणी आलं तरी मग काय, ते आमदारच आहे, मंत्रीच आहे, पाणी येणारच होतं, त्याच्यात काय विषय, असं म्हणायला बसलेले आहेत लोक. तर त्यांना काय म्हणायचं असेल ते म्हणू द्या. काय, मी माझं काम करतो आहे प्रामाणिकपणाने. लोक त्याचं मूल्यमापन शेतकरी समाज जो आहे तो योग्य रीतीने करेल. आपण नाराज काय वडाचं पान त्याचं काय म्हणतात पिंपळाला लावायचं काम कशाला करता भाऊ. आणि तुम्हीच मला नाराज आहे का, 10 वेळा विचारत 10 वेळा तेच उत्तर द्यायला काय अर्थ आहे. आणि आता तिथले काही प्रमुख लोक आहेत ते करतात. त्या सगळ्या मीटिंग मी अटेंड करणार ना. मला त्यांनी विचारलं की मग सर्वव्यापी सगळ्यांना बरोबर घेऊन आपण चाललं पाहिजे. काय आता इथे सुद्धा जे आहे इथे सगळे लोक असतात. कुणाचं एक काम असतं, दुसऱ्याचं काहीतरी दुखणं असतं, तिसऱ्याचं काहीतरी हॉस्पिटलचं काम असतं, चौथ्याचं काय नोकरीचं काम आहे. त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आपण चाललो तर पक्ष चालत असतो. आता या 2 ठिकाणी गेलो, कुठे वीज पडली तर तिथे काहीतरी मदत करणं गरजेचं आहे. कुणीतरी दगावलं तर तिथे घेतो. अशा तरी लोक जोडून लोकसंग्रह करून, जेवढं लोकसंग्रह करू तेवढा पक्ष मोठा होतो. हा त्याच्या पाठीमागचा माझा म्हणण्याचा उद्देश आहे. राजकीय विश्लेषक बोलतात की काय असलं काय ऐकलं भुजबळांनी तिथं काम करण्याचा काय प्रश्न होता. ज्या वेळेला माझ्याकडे ते काम होतं त्यावेळेला मी ते काम केलं. आता तिथे पालकमंत्री आहेत, तिथले आमदार वेगळे आहेत, तिथले खासदार वेगळे आहेत. त्यांनी ते काम करायचं असतं ना. मला काय विचारलं, सांगितलं, मदत मागितली तर मी नक्की कर. आणि मी कोणाच्या तरी कामामध्ये, कोणाच्या तरी अधिकारांमध्ये जुडबुड करण्याचं काय कारण आहे. येवला मला वाटतं आपल्या येवला लासलगावमध्ये लीड 13,000चा आमचा लीड आहे ना. येवला लासल जास्त लीड नाही, म्हणजे इक्वलमध्ये घेणे ना फाईट आमची जवळपास. सर, आपण सांगतो कांद्याचा प्रश्न. बरं, लासलगाव कांदा मार्केट हे आशिया खंडातलं मोठं मार्केट आहे. ते माझ्या ह्या मतदारसंघातच आहे ना ते लासलगाव. त्यामुळे तिथे काय उद्रेक होता कांद्याचा आणि काय लोक प्रश्न विचारत होते सगळ्यांना माहिती आहे. त्या मानाने जे आहे बरंचसं जे आहे आम्ही कव्हर केलेलं आहे. लोकशाही आहे, प्रत्येकाला उभं राहण्याची इच्छा आहे. त्याची इच्छा त्यांनी पूर्ण करणं, त्याच्यासाठी आपण काही बोलू शकत नाही. आता त्यांची ती इच्छा पूर्ण करायची की नाही ही येवला लासलगावची जनता ठरवेल.